याची मात्र दक्षता आपण घ्यायची आहे. सन्माननीय अजितदादा सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अभिषेक याला. काय अफलातून असा खेळ त्याचा पाहायला मिळाला. नक्कीच येणाऱ्या PTPL 13, 14, 15 त्याचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय सुरेख अशी त्यांनी टाळ टोकून सांगितलं अभिषेकने, मी इथे उभा आहे आणि मी माझा परफॉर्मन्स पाटण तालुका प्रीमियर लीग म्हणजेच PTPL 6.0ला माझा परफॉर्मन्स तुम्ही पहा आणि पहा आणि पाहतच राहा. आपण जाऊयात पानेरी संघाचा विचार करूयात ना. पानेरी संघाचा विचार केला तर आता जी नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी झाली त्याच्यामध्ये मात्र 4th क्रमांकाचा मानकरी ठरला होता पानेरी संघ. 4था का 5वा? 5वा आलेला पानेरी. चला पंच मॅच सुरुवात करा पंच, कारण वेळ कमी आहेत आपल्याकडे. बॅट्समॅनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. उदय आणि मंगेश ही जोडी. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आमच्यापर्यंत एक प्लेअर आपला पोहोचवायचा आहे 12th मॅन. येस जेवढे खेळाडू असतील तेवढ्यावरच आज आपल्याला खेळावं लागेल. आपल्याला पहिल्यांदाच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. जेवढे खेळाडू आपल्याकडे अवेलेबल असतील तेवढ्यांवर खेळायचं. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत जो बाउंड्रीला लगत खेळाडू असेल त्याने मात्र गोलंदाजाचं नाव पोहोचवायचं आहे. येस विजय आपल्या गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. येस आर्यन. येस लेट्स प्ले पंच. टायमर लावायचा, मॅच चालू करायची आहे. आर्यन गोलंदाजी मार्कवर आर्यन पाहतोय. पहा फुल टॉस चेंडू होता त्याचा मात्र फुल टॉल वसूल करता आलेला नाही. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर उदय, नॉन स्ट्रायकिंग एंडला मंगेश आणि गोलंदाजी मार्कवर आर्यन. हाईट कम फाईट ज्यादा असा खेळाडू पानेरी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या संघामध्ये जर पाहिलं तर सुफियान एक अष्टपैलू खेळाडू, त्याची देखील बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. वा येस आय डेफिनेटली इट. लाकूड तोड गोलंदाजी, फर्निचर डिस्ट्रॉय. पहा गोल्डन डॅकचा शिकार आपल्याला पाहायला मिळतोय. उदय चला नवीन फलंदाज लगेचच मजा ताबा घ्यायचा आहे आणि या खेळाडूंना विनंती असेल डगआउटच्या आतमध्ये उभं राहायचंय. डगआउटच्या बाहेर कोणता खेळाडू उभा राहणार नाही याची जे 2 संघ खेळतील त्यांनी मात्र जबाबदारी घ्यायची आहे. कॅप्टन आपली जबाबदारी असेल सर्वस्वी. कोणताही खेळाडू डगआउटच्या बाहेर उभा राहणार नाही याची मात्र सर्वस्वी जबाबदारी आपण घ्यायची आहे. कॅप्टन नितीन. टॉस पानेरी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, धाडसी निर्णय स्वीकारला. शिवगर्जना मिरसवाडी आयोजित जय हनुमान चषक 2026 हे पर्व आपण पाहतोय. या पर्वासाठी प्रथम पारितोषिक शिवगर्जना स्पोर्ट्स मिरसवाडी यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. द्वितीय पारितोषिक आकाश जगन्नाथ सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं. पुन्हा एकदा कॅचची संधी जरूर आहे मात्र त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जातोय आर पार पर सी मारेशी पार. षटकार मिळतील धावा 6 6 6 6. 6 धावांनी धावसंख्या वाढून जाते, ती म्हणजेच धावांचा सृजनाच्या 6 धावांनी केला जातोय. वा सुरुवात कशी करायची तर अशी करायची. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पाहिलं तर तानाजी घाडगे साहेब मॅजी मॉन्जिनिस केक शॉपचे सर्व जे पाटण तालुक्यामध्ये आहे. त्यानंतर प्रवीण गुरव साहेब महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे अध्यक्ष. डेड बॉलचे इशारा पाहायला मिळतो. तर मॅच हलती. बॅट्समॅन आपण जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला विनंती असेल, आपण कॅप्टन आहात, आपल्याला देखील सांगण्यात येते जास्त वेळ घेऊ नका. हाफ टॅक टायमिंग तर प्रॉपर आहे. खेळाडू तैनात मात्र त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4 4 4. चौका. प्रवीण गुरव साहेब महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे अध्यक्ष. त्यानंतर धीरज गायकवाड साहेब अन्नपूर्णा हॉटेलचे सर्वेसर्वा. अजय देसाई साहेब युवासेना पाटण तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिले. हेच पंचांचा इशारा येतोय. डावी एसटी सोडून गेलाय. इट्स अ व्हाईट बॉल.
चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक भाऊदाजी सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. यूट्यूब सौजन्य आपण जर पाहिलं तर मारुती सूर्यवंशी साहेब व विलास सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं. पुन्हा एकदा 30 दशा 30 व्यथा. यावेळी मात्र खेळाडू तैनात. परंतु तोपर्यंत बघता बघता यस नो वेट्स. थांब मित्रा थांब. एकच धावा बाद झाली आणि संघाची धावसंख्या पहिलं षटक समाप्त. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. पानेरी संघाचं उद्याचं भविष्य आपल्याला पाहायला मिळते. 10 ते 11 वर्षाचा हा खेळाडू पाणी सौजन्य मंगेश नामदेव सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. टॉस का बॉस हा सुसज्ज असा आपण पाहतोय. टॉस का बॉस श्री सोमनाथ पाटील साहेब, विकास लक्ष्मण सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. बॉल सौजन्य सागर सूर्यवंशी आणि राजेश सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून. मालिकावीरसाठी आपण पाहतोय ना हा समोर ठेवलाय कूलर तेजस सावंत साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. उत्कृष्ट फलंदाज SRJ ब्रँडेड बॅट, SRJ स्पोर्ट्स शॉपचे सर्व सूरज गुरव यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. उत्कृष्ट गोलंदाज ब्रँडेड शूज सुनील सूर्यवंशी साहेब. उत्कृष्ट स्टेक प्रेक्षक ब्रँडेड शूज नयन सूर्यवंशी साहेब. त्याचबरोबर आपण मालिकावीरसाठी पाहिलं ना तर कूलर तर आहेच. त्याचबरोबर इंदुमती मॅडमकडून ओकने कंपनीचा साई ऑप्टिक्सचे सर्व इंदुमती मॅडम त्यांच्याकडून ओकने कंपनीचा त्या खेळाडूला दिला जाईल गॉगल. एक ब्रँडेड गॉगल. ओकने कंपनी म्हटलं तर ब्रँडेड गॉगल, त्या कंपनीचा गॉगल दिला जाईल. या दरम्यान बॅकफूट पंच पाहायला मिळालं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज ब्रँडेड शूज सुनील सूर्यवंशी साहेब. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ब्रँडेड शूज नयन सूर्यवंशी साहेब. प्रथम चषक विवेक सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ सुखदेव सूर्यवंशी यांच्याकडून म्हणजेच पाहिलं तर विवेक सूर्यवंशी हे जो बॅनर मागे लागलाय मिस यू ब्रोचा, आपल्यामधीलच एक खेळाडू, आपल्या पाटण तालुक्यामधीलच एक खेळाडू होते आणि या मिरासवाडी गावचे ते खेळाडू होते. आज काही काळ आपण जर पाहिलं तर काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला असं म्हणतात. शैलेश पहिल्या चेंडूवर शैलेशच्या आलाय षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट. उर्वरित 2 चेंडू शैलेशचे बाकी आहेत. पानेरी संघ पाहिलं तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कुठेतरी थोडासा कमी पडला, नाहीतर विजयाचा दावेदार नक्कीच ठरला असता. अनेक महत्त्वाचे खेळाडू या संघामध्ये नव्हते त्या दिवशी, त्यामुळेच की काय चतुर्थ का पंचम स्थानावर त्यांना मात्र समाधान मानावं लागलं होतं. या संघाचा जर मोडक्याचा विचार केला ना, आर्यन हा अष्टपैलू खेळाडू आहे. पानेरी संघाचा सुफियान हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. आकाश हा एक उत्तम खेळाडू आहे. अमित, शैलेश, आर्यन ही अशी अनेक नावं आहेत जी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो पानेरी संघाकडून. यष्टांच्या मागे यष्टी रक्षकाकडून कुठेतरी होती चूक आणि चूक. या चुकीला मात्र माफी नाही आहे. दुसरं षटक समाप्त आणि संघाची धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा. कुलदीप यादव याचा जर्सी नंबर 23 आपल्याला पाहायला मिळतोय. चायनामॅन गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे इंडियन टीम मध्ये. 23 धावा कुलदीप यादवच्या जर्सी नंबर 23 आणि 30 धावसंख्या सध्याच्या घडीला धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. PTPLचा जर विचार केला तर बल्ले की चोट हो या गेंद की बौछार हो, क्रिकेट का हर पल दिलों का त्योहार हो. म्हणजे PTPL हा आपल्यासाठी क्रिकेट वेळांसाठी त्योहार मानला जातो. पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. 2 दिवस आपण जर पाहिलं या स्पर्धेचा विचार केला, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन शिवगर्जना स्पोर्ट्स मिरसवाडी आयोजित जयन्मान चषक 2026चा आपण थरार पाहिला. कालच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकलात. आमचे मार्गदर्शक लहूजी जाधव आणि अविनाश सरांचा आपण आवाज ऐकलात.
आणि आजच्या दिवसामध्ये मी डीडी आपल्या समवेत जोडले, दत्ता धोंडे डीडी आपल्या समवेत जोडलं गेलं. त्याचबरोबर संपूर्ण मॅचेस कव्हर केल्या जातात. एक क्लीन अँड क्लिअर क्वालिटी आणि क्वांटिटीचा चॅनल, हक्काचा आपला हक्काचा मराठी माणूस अक्षय शेठ म्हात्रे 8182, ओमसाई MTC. त्याचबरोबर गुणलेखक आपण जर पाहिलं तर मिरासवाडीचे अनेक खेळाडू गुणलेखकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले. चला, आयोजन कमिटी आपल्याला विनंती असेल, चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर त्वरित मैदानात कसं येईल हे आपण पाहायचं आहे. त्याचबरोबर मालिका वीरसाठी आपण जर विचार केला तर ओकने कंपनीचा गॉगल, साई ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून ओकले कंपनीचा एक ब्रँडेड गॉगल देण्यात येणार आहे साई ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून. त्याच्यासाठी अनेक संघातील खेळाडू, मालिकावीरसाठी मातब्बर असे खेळाडू आहेत. कुसरू संघ चॅम्पियन संघ. वाह 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 बाई वाह. पाहत राहावं आणि प्रेमात पडावा असा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि हॅट्रिक ऑफ षटकार आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज नाव आहे त्याचं मंगेश कुंभार. नाम तो सुनाई होगा. काय सूर्य कशी फलंदाजी मंगेशची आपल्याला पाहायला मिळते. साखळी सामन्यातील आपण हा शेवटचा सामना पाहतो. या चषकातील ड गटातील साखळी सामन्यातील शेवटचा सामना. आणि संपूर्ण संघाने सुरेखरित्या नियमांचं पालन करत हा चषकामध्ये सहकार्य केलं. त्याबद्दल मिरजवाडी संघाकडून, शिवगर्जना स्पोर्ट्स मिरजवाडी या संघाकडून आपलं देखील सर्व सहभागी संघांचा आभार असतील. पहा, चौथा या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन कुठेतरी नाराज असेल आपल्या गोलंदाजावर, कारण चौथा षटकार या ओव्हर मधील आलाय. तब्बल महागडं षटक म्हणावं लागेल. 25 धावा तब्बल खर्च केल्यात. 48 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर चौथं षटक कोण घेऊन येईल? स्लॉट षटक, हाणामारीचा षटक कोण घेऊन येईल? आतापर्यंत पाहिलं तर अक्षरशः गोलंदाजाची पिस्सा काढणारी फलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाज नाव आहे मंगेशच्या बॅटमधून पाहिलं तर तब्बल 5 षटकार आतापर्यंत आलेत. आघाडीला आलेला फलंदाज आहे आणि अजून देखील नॉट आउट मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे. पानेरी संघ देखील सांगत असेल, बारी बारी सबकी बारी, अभी तुम्हारी बाद में हमारी. नंतर आमची फलंदाजी आहे, आम्ही देखील ठोकू शकतो, तुम्ही आम्हाला मारू शकतो, तर आम्ही देखील तुमच्या गोलंदाजाचे पिस्सा काढू शकतो. आणि पहा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर. फलंदाज पाहिलं नितीनच्या बॅटमधून हा येतोय. इट्स अ मॅक्सिमम. खरबुजे को देख के खरबूजा रंग बदलता है, असं काहीतरी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख असं गोलशंकी क्षेत्रात एक धाव. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. दीपेश गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळतो. दीपेश वाह, इनसाइड आउट फटका. खेळाडू तैनात जरूर आहे. अरे कॅचेस विन द मॅचेस. आज समीकरण नक्कीच आज पाटण तालुक्यामध्ये झालंय तरी काय, आज नक्कीच आम्हाला तेलाची ऍड, साबणाची ऍड करायला लावतात यार सगळ्या टीमा. कारण पाहिलं ना सगळ्या टीम्सला हाताला आज नक्कीच कोणतं तरी खोबऱ्याचं तेल का डाबर राऊंडला लावून आलेत माहीत नाही. कारण प्रत्येक खेळाडूच्या हाताला आज
तेलकटपणा आलाय, चिपचिपपणा आलाय, हाताला चेंडू लागतोय आणि खाली पडतोय. कॅच हातामध्ये थांबतच नाहीये. प्रत्येक मॅचमध्ये पाहिलं तर एक किंवा दोन कॅच ड्रॉप झालेत आणि आर्यन गोलंदाजाचा चेंडूकडे पाहतच राहील आणि पाहतच राहील आणि पाहतच राहील तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार. शेवटचा चेंडू असेल आणि संघाचे धावसंख्येचा जर विचार केला आपण तर 55 धावा. एक मिनिट दादा, एक मिनिट चेक केलं जातं. षटकार घेऊ द्या दादा, थांबा. 65 धावा झालेत. अक्षय पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते. चेंडू हाताला चटका देऊन 440चा झटका. चेंडू गेला आर पार फरार सीमारेषे पार. चौकार आणि या चौकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 69 आणि 70 धावांचं लक्ष असेल. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत आपण जर विचार केला तर नवला ई स्पोर्ट्स सोनावडे या संघाची या आधी जर पाहिलं तर VSS संबूर संघाने 68 धावा केल्या होत्या आणि 69 एक धाव पुढे केली होती म्हणजेच नवला ई स्पोर्ट्स सोनावडे. आणि विजयासाठी गरज आहे पाणीवी संघाला 70 धावांची. 20 चेंडू आणि 20 चेंडू मध्ये करायचे आहेत ते म्हणजेच 70 धावा. 20ला 70ची गरज. पानेरी संघ लाईनअप करून मैदानाच्या बाहेर जायचे अन्यथा पॅनल्टीला जरूर सामोरं जावं लागेल कारण एका संघाने पॅनल्टी भोगली आहे. त्यामुळे आपल्याला देखील सांगण्यात येते सर्व संघांना, आपल्याला नाही सर्व संघांना सांगण्यात येते की लाईनअप करून मैदानात जायचंय, लाईनअप करून मैदानात यायचंय. चला सोनवडे संघ लगेच आपण लगेचच हे करायचं, क्षेत्ररक्षण लावून चला फलंदाज लगेच मैदान पाठवा आणि डगआउटचा वापर करा. आर्यन डगआउटचा वापर करा. प्रशस्त असं डगआउट दिलंय. डगआउटच्या बाहेर कोणता खेळाडू थांबणार नाही. आयोजकांच्या नजरेत आपला एखादा खेळाडू डगआउटच्या बाहेर मिळाला तर पेनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला रेटरे संघ सोनवडे संघ आपल्याला देखील सांगण्यात येत आहे की आपण नवलाई सोनवडे संघ आपण लगेचच आपल्या 12th मॅन. चला फलंदाज आर्यन लगेच मैदानात जाऊ द्या. 20 चेंडू आणि 70ची गरज. तब्बल 50 धावा एक्स्ट्रा आहेत. आता आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचू शकतो. पानेरी संघ आता आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचू शकतो. मंगेश एका धावा करता या स्पर्धेतील अर्धशतक मंगेशचं राहिलंय. शेवटच्या चेंडूला जर मंगेशने स्ट्राईक घेतली असती तर नक्कीच मंगेशचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं असतं. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक देखील पाहायला मिळालं असतं. 49 धावांवर आपल्याला पाहायला मिळालं. 49 धावांची भरदार खेळी पाहायला मिळाली. आर्यन आणि त्याच्या जोडीला आर्यन सोबत विजय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्क नितीन. पण नितीन या नावाच्या व्यक्तीचा ना जर्सी नंबर 3, 9, 6, 10 असा पाहायला मिळतो. त्यामागचं कारण काय अजूनपर्यंत कळलेलं नाही. नितीन या खेळाडूंचा जर्सी नंबर आतापर्यंत आपण जर पाहिलं ना 3, 6, 9, 10 असा जर्सी नंबर पाहायला मिळतो. बहुतेक नितीन या लोकांना लकी असावा. सन्माननीय श्रीरंग बंडू सूर्यवंशी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करूयात सहर्ष स्वागत.
पहिला चेंडू पहिला गडी गारद, पहिला धक्का. कॅप घेऊन यायचे दादा, तुझी कॅप घेऊन या. येस पंच थर्ड अंपायर या, थर्ड अंपायर धावत या लगेच. सर आपण रिव्ह्यू घेतला का सर? यस सरांचा रिव्ह्यू आहे, यस सरांचा रिव्ह्यू आहे दादा. या थर्ड अंपायर या. निर्णय कळवला जाईल. बाकी सर्व क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवर उभे राहतील. फक्त गोलंदाज आपला रनवे उभे राहायचं गोलंदाज, बाकी सर्व क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवर राहतील. निर्णय कळवला जाईल. येस पंच नॉट आउटचा इशारा आहे, कारण चेंडू बॅट ब्रश झाली नंतर चेंडू लागलाय. नॉट आउटचा इशारा आहे. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू या ठिकाणी आहे. आयोजन कमिटी आहे, त्यामुळे पंचांनी माफी मागितली. नॉट आउटचा इशारा येतोय. पंच एक्सक्यूज मागितली आहे. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी आहे. त्यांनी पाहिलं आणि पंचांसाठी रिव्ह्यू आहे. रनआउट आणि बिमारसाठी पंचांकडे रिव्ह्यू दिलाय. याची खेळाडूंना दक्षता घ्या. पंचांकडे आपण रिव्ह्यूची मागणी करू शकता, फक्त पंचांनाच रिव्ह्यूच घेऊ शकतात. चला मॅच पुढे ठेवायचे. सन्माननीय श्रीराम सूर्यवंशी साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा केला तो सन्मान. सन्माननीय भाऊ सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल यथोचित असा सन्मान. बहुधा घ्या, आपल्या शुभ हस्ते करायचा यथोचित असा सन्मान. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित असा मान सन्मान केला जाईल. आणि यस चॅम्पियन्स ट्रॉफीचा हक्काचा मानकरी आम्ही चॅम्पियन का आहोत? आमच्याकडे लेजंड खेळाडू असले तरी देखील आम्ही नवख्या खेळाडूंना घेऊन चॅम्पियन बनू सांगू शकतो. असं कालच्या दिवसामध्ये खेळ केला कुसरूड संघाने. चॅम्पियन इज अ चॅम्पियन, चॅम्पियन इज अ चॅम्पियन. आम्ही चॅम्पियन आहोत, आम्ही खेळायला आलोय असं दाखवून दिलं काल चॅम्पियन संघ कुसरूड याने. काय अप्रतिम असा खेळ त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चला स्पीडअप ठेवा. फलंदाजी करणारी टीम सर्वांनी अर्जुन दादा सूर्यवंशी आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. अर्जुन दादा या. जसं तात्या टोपे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूयात अर्जुन दादांचा या ठिकाणी यथोचित सन्मान. काय घडलंय, काय घडलंय? हा चेंडू दिलाय बिरकावून वन डाऊन, सीमारेषे पार चौकार. मिळतील धावा 4. अशीच फलंदाजी करावी लागेल. हा सामना जर जिंकायचा ना तर अशी फलंदाजी करावी लागेल. मोठमोठे फटके मारावे लागतील. शैलेश 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 आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेश
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय आणि पंचांचा इशारा. गोशंकी शेतात एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ कवी तेरी कभी खुशी कभी गम असं राहिलं आणि संघाची धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त त्याला फॉर द रिझन 7 धावा. आता येणारे चेंडू असतील 15 आणि 15 चेंडूमध्ये करायचे तर त्या म्हणजे 63 धावा. 15 चेंडू 63 धाव्यांची गरज. विजयासाठी कोण जिंकेल कोण हरेल सांगता येणार नाही. पवारवाडी संघ आपण तयार राहायचा आहे. जसा हा या 2 सामन्यावरील जो विजयी संघ असेल तो पवारवाडीचा सोबत खेळेल. त्यामुळे पवारवाडी संघ जसं 3रं षटक संपेल आपला कॅप्टन टॉस का बॉस या मंचापर्यंत कसा पोहोचेल याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. पवारवाडी संघ पुन्हा एकदा कॅचची संधी. एलिव्हेशन कुठेतरी बसलाय त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय आर पार फरार सीमारेषेपार चौकार. अशीच फलंदाजी करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली होती. दुसऱ्या षटकामध्ये चौकारांची आतिषबाजी. मिसफिल्ड अशा महत्वाच्या मॅच मध्ये मिसफिल्ड करून चालणार नाही. चुकीला माफी नाही. चला थोडंसं स्पीडअप ठेवा. दोन्ही संघांना सांगण्यात येत आहे वारंवार ताकीद देण्यात येते. पंच अजून देखील आपल्याला 5 सामने कव्हर करायचे आहेत त्यामुळे आपण स्पीडअप ठेवायला सांगायचं वारंवार. वाह वाह वाह. आता मात्र पंच अपील मागितली आहे. बेल्स डिस्ट्रॉय झाले दादा. पंचांची कटाक्ष कानाक्ष नजर आहे. बेल्स डिस्ट्रॉय झाली आहे. वारंवार सांगण्यात येते आपल्याला स्पीडअप ठेवा कारण अजून देखील आपल्याला 5 सामने कव्हर करायचे. पुन्हा एकदा कॅचची संधी आणि संधीचं केलंय सोनं. तू चल मैं आया असे काहीतरी गती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत पाहिलं तर किती 3रा धक्का पाहायला मिळतोय तो म्हणजेच पानेरी संघाला. या संघामध्ये पाहिलं तर सुफियान रहीम आणि आज फलंदाज आपण पहिला आर्यन त्याची देखील बॅट बोलली नाही आहे. विजय लगेच आउट झालाय. नवीन फलंदाज सुनील आपल्याला पाहायला मिळतो. आज हॅट्रिकची संधी. पाहू हॅट्रिक होईल का. हॅट्रिक हुकली आहे. आजच्या या स्पर्धेमध्ये पाहिलं तर 2 हॅट्रिक ऑलरेडी झालेत. शिवा द बॉस यांनी हॅट्रिक घेतली. त्या आधी देखील कालच्या दिवसामध्ये देखील एक हॅट्रिक झाली आहे. आज आजच्या दिवसामध्ये म्हणजे 2 दिवसात एक हॅट्रिक पाहायला मिळाली आहे. आज देखील दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहावा. सुरेख असं क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न जरूर केला मात्र हाताला चटका आणि 440चा झटका. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. मिळतील धावा 4. 6 चेंडू आणि 5 चेंडू आणि 54ची गरज आहे. 10 चेंडू 54ची गरज आहे. माफ करा 10 चेंडू 54ची गरज म्हणजे षटकारांमध्ये डील करावी लागेल. आता षटकारांमध्ये डील करावी लागेल. ना इश्क में ना प्यार में अब तो मजा आएगा सिर्फ विपक्षी टीम के हार में असं म्हणतायत. ते म्हणजेच आपण सोनवडे संघाचा विचार केला तर ते सांगतायत. आणि कुसरूर संघ बोलतोय
रोगी को दवा चाहिए, पुजारी को जप चाहिए. हम तो क्रिकेट के पुजारी है. हम तो सिर्फ ट्रॉफी चाहिए, हमको सिर्फ ट्रॉफी चाहिए. कारण कुसरुड संघाचा विचार केला तर फक्त ट्रॉफीसाठी खेळणारा हा संघ आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये कुसरुड संघाचा विचार केला तर त्याचबरोबर आपण काळगाव संघाचा विचार केला. हे दोन मातब्बर संघ असे आहेत ना पाटण तालुक्यामध्ये, फक्त ट्रॉफीसाठी कशी जिंकता येईल ट्रॉफी हे त्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी वसे ते सत्यात उतरे असं पाहायला मिळतं. कुसरुड आणि काळगाव संघाचा विचार केला हे दोन मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात. चला आपण कॉल देऊयात. पवारवाडी संघ, पवारांची पावर, पवारवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला पवारवाडी संघ आपला कॅप्टन टॉस का बॉस या मंचाजवळ आता येऊन थांबायचे. जसा हा सामना संपेल लगेचच पवारवाडीची मॅच असेल. पण फोटो सेशन केलं जातं आयोजकांच्या माध्यमातून. फोटो सेशन आजच्या दिवसामध्ये केलं जात आहे टॉस का बॉस या मंचावर. नक्कीच दादा मॅच झाल्यानंतर आपल्याला फोकस केला जाईल. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. असा हरजीत मधील अंतर कमी करणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप ठेवा मित्रांनो यार. कॅचेची संधी आहे आणि विकेट मात्र संपादन झाली आहे. 1 2 3 4 5 झटपट पटापट 5 गडी तंबू के अंदर. 6वा गडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय जाताना पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. वारंवार आपल्याला सांगण्यात येत आहे, पंच आपल्याला देखील सांगण्यात येत आहे की आपण थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. आपण पवारवाडी संघाचा विचार केला आणि त्यानंतर या आधी सोनवडे संघाचा विचार केला तो थांबली आहे. बैट हाथ में अब तो महासंग्राम होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री के पार होगा, हर बॉल बाउंड्री के पार होगा असं सांगितलं. फलंदाज पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना मंगेशने सांगितलं की बैट हाथ में थांबली आहे तो महाभारत होगा, संग्राम होगा, विस्फोटक बल्लेबाजी करेगा, चौकार षटकार में डील करेगा असं सांगितलं ते म्हणजेच मंगेशने. आणि 49 धावांची बहरदार खेळी केली. शेवटच्या चेंडूवर जर स्ट्राईक बदलत नव्हता ना सेकंडला चेंडूवर तर नक्कीच मॅच त्यांची झाली असती. 50ची अर्धशतक झालं असतं. उदय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. शेवटची ओव्हर आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप ठेवा, थोडंसं स्पीडअप ठेवायचा. पंच आपल्याला देखील विनंती असेल थोडंसं स्पीडअप ठेवायचा. मॅच हलती जुलती ठेवायची. कोणत्याही प्रकारे व्यत्यय येऊन देऊ नका मात्र मॅचमध्ये. कारण पाहिलं तर अजून देखील आपल्याला 3 ते 4 मॅचेस अजून देखील कव्हर करायचे आहेत. कुठेतरी उशीर केला की काय असे फटके मारण्यासाठी. असे फटके जर आधी आले असते तर नक्कीच मॅच मात्र जिंकली असती. एक चेंडू शिल्लक आहे सर. एक चेंडूसाठी बॉल द्या. आला सर मॅच बॉल आला. शेवटचा चेंडू असेल. 29 धावा फक्त आतापर्यंत धावसंख्येवर. वा हार जीत मध्ये अंतर कमी करणारा हा
षटकार पाहायला मिळाला. आणि यस विजयी संघ ठरतो आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे संघ. त्याला कॅप्टन लगेच पाठवायचं आणि मैदानाच्या बाहेर येताना जर लाईनअपने यायचंय याची मात्र दक्षता घ्यायची आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर मंगेश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टॉस केला जाईल या पुढील मॅचचा तो म्हणजे एका बाजूला पाहिलं तर नवलाई स्पोर्ट्स सोनावडी आणि त्यांच्या विरोधात पवारांची पोर पवारांची पावर ते म्हणजेच पवारवाडी संघ. चला पवारवाडी संघ या. एक शब्द आपण वळू तसा वळतो अक्षय शेठ. पाहिलं ना मराठी ही भाषा अशी आहे ना एका शब्दाचा 7 अर्थ निघतात.